स्मॉल स्टोन आहे. हां पाणी शुद्ध करायचं. हां 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 माहिती सांगा ना पुढे. हे इथं हां गोबर गॅस आहे. गोबर गॅस आपण बायोगॅस असं पण म्हणतो. आणि ही जवळ टाकी असते, टाकीमध्ये गायचे शेण आणि पाणी मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये जी घाण असते ती काढून घ्यायची असते. हे मिक्स झाल्यावर ती पाईपाद्वारे हे टाकीमध्ये येते आणि टाकीमध्ये खूप जीवाणू असतात आणि हे जीवाणूमध्ये ऑक्सिजन अनुपस्थितीमध्ये मिश्रण होते आणि ते डिकम्पोजिशन करतात आणि त्या डिकम्पोजिशनपासूनच मिथेन गॅस तयार होते. आणि ते मिथेन गॅस आपल्या घरासाठी जे गॅस असते त्यासाठी उपयोगात येतात. आणि मिथेन गॅस तयार झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल्स असतात ते आपल्या शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगात पडतात. आणि तसेच यापासून वीज निर्मिती सुद्धा होऊ शकते. गोबर गॅसमध्ये मिथेन वायू असते आणि ते मिथेन वायू टर्बाईनला जोडलेले असते आणि ते मिथेन वायू टर्बाईनला जोडले असल्यामुळे ते त्यामधून जी वाफ तयार होते ते वाफेमुळे टर्बाईन फिरते. हे टर्बाईन जनरेटरला जोडलेले असते आणि ते जनरेटरला जोडले असल्यामुळे त्यामधून वीज निर्मिती होते आणि ती वीज निर्मिती स्टोरेज टँकमध्ये साठवली जाते आणि ती शेतीसाठी वापरतात. असं चालेल, चांगली गोष्ट आहे. सांगू शकते. दैनंदिन जीवनात दळणवळण व वाहतुकीला खूप महत्त्व आहे. दळणवळण व वाहतुकीसाठी हे साधन खूप महत्त्वाचे आहे. आपण ज्यावेळी दरड चढण्यासाठी एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी खूप त्रास होतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी मी हे उपकरण तयार केले आहे. म्हणजेच की ज्यावेळेस आपण हा स्विच चालू करू, म्हणजे ही वायर पाहिजे होती म्हणून जास्त पण ही फिरतं म्हणून ती इकडून तिकडे जाऊ शकते. म्हणजेच या इमारतीवरून या इमारतीवर आपल्याला जाऊ शकते आणि जे काही माल आहे ते आपण दुसऱ्या इमारतीत नेऊ शकतो. चांगली गोष्ट. काय सांगा रे मित्रांनो, सांगा काय. पेरणीसाठी आपण आहे ना एक संकल्पना घेऊन आले आहोत. पेरणीमुळे आपल्याला आज अंदाज घेतला तर आपण पेरणी जलद गतीने करू शकतो. पेरणी वेळ जास्त लागतो पेरणीमुळे आणि थकवणारी गोष्ट आहे पेरणी. त्याच्यामुळे आपण ही संकल्पना घेऊन आलेलो आहोत. जसं की आपण आज बघतो आपला भारत कृषीप्रधान देश म्हणून आपला देश ओळखला जातो. भारतात शेती करताना लोक पेरणी करायला एक शेतात कमीत कमी 10 ते 15 लोक करतात, बरोबर. त्याच्यात जर का आपण पाहिलं, आपण एक मॉडेल तयार केलं जर का त्यात पाहिजे कोणत्याही याच्यात आपण बियाणं टाकू शकतो. कंट्रीमध्ये कोणतंही बियाणं टाकलं चालू केलं आपले बियाणं खाली पडतं, शेतात पडतं. तशी आपली गाडी पुढे गेली, आता तुम्ही म्हणाल तर त्याच्यावर माती बरोबर केली. आता माती कसं काय जाणार, आपली गाडी जशी पुढे घेतली तशी माती खाली जाणार ना, माती खाली जाणार बरोबर, जसे पेरत जाणार. हां, ते पेरत त्यासाठी. जीवनात शेतमालाला भाव वाढल्यास शेतमालाची चोरी होते व आपण शेतात कुत्रे जरी चोरी करतो. म्हणून आम्ही सेन्सर बसवले आहे आणि बजर लावलेला आहे. कोणी शेतमालक किंवा कोणी पण चोरी करण्यास आलेला चोर किंवा इतर शेतमालाची चोरी करण्यास आलेला चोर तर तो बजर वाजतो. म्हणून आम्ही प्रबंधी बनवले आहे. कोणता पण चोर आला तर वाचतं. मग शेतमाल पण जागा होतं किंवा शेतमालाचं नुकसान होतं. मग ते बजर वाजल्यास शेतमालक जागा एक झाड आहे ते प्लॅस्टिकपासून पुरा प्लॅस्टिकपासून बनवलं आहे. म्हणजे आपली म्हणतो ना पिशव्यांपासून मी फुल बनवलं आहे, फुलांपासून मी झाड बनवलं आहे. आणि मोबाईलवर काय फक्त मी हे फुल बनवण्याची टेक्निक एक बघितले आणि मी फुल बनवलं काय ते मला अजून एक टेक्निक आली का मी अजून छानसं असं झाड बनेल. पण मला रंगीत पिशव्या भेटल्या नाही, पण मी या प्रकारे पिशव्यापासून बनवलं. आणि याचा उद्देश हाच आहे की तुम्ही भाऊ बहिणीचा
म्हणजे भाऊ बहिणीचा आई वडिलाचा वाढदिवसाच्या तुम्ही त्याला गिफ्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये हॉबी आहे की म्हणजे तुम्ही वेस्ट मटेरियल पासून तुम्ही काही वेगळं फुल बनवलं. चालेल, चांगली गोष्ट आहे. प्लॅस्टिक पासून बनवलं. काय सांगू कोण असं का? हे तुमचं मला सांगा ना थोडंसं माहिती. लोकांचे आरोग्य सुधारते व त्यामुळे पर्यावरणात समतोल साधता येतो आणि या सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही शेतीचा प्रकल्प घेऊन आलो. आणि हे गांडूळ खत आहे, शेणखत, कंपोस्ट खत आणि कोंबड खत आहे आणि पोल्ट्री आहे. पोल्ट्रीमधनं आपण कोंबड खत तयार करू शकतो. आणि हे जे मिल्क आहे हे मिल्कपासून आपण मिल्काचा बिझनेस करू शकतो. शेती आहे, रिमिक्स आहे आणि याच्यात आपण हे खत टाकून आपल्याला चांगली शेती भेटू शकते. हो, सेंद्रिय शेती चांगला. हे मित्रा काय सांगू शकतो? अरे उठ, काय सांगणार माहिती तर दे. दुर्बीण आहे का? मायक्रोस्कोप. त्याचं नाव दिलं ब्लास्टर स्कोप. हां, दिसतंय का? हां दिसतंय. कॅमेरा कॅप्चर नाही करत माझा. हां सांग याची माहिती थोडी दे. माहिती ही लागली एवढीच आहे, दुसरं काय नाही. असं का? चालेल, चांगली गोष्ट आहे. हे सांग. एक सर्कल आहे, हां. त्याच्यामध्ये ना आपण लहान मुलांसाठी जर प्रोजेक्ट बनवलं ना ते सोपं असतं. तर आपल्याला 90 अंशाचा जर कोण काढायचा असला तर त्यांना काटा किंवा 90पर्यंत लावून द्यायचा आणि हा झाला काटकोन. त्यांना लहान मुलांसाठी हा प्रोजेक्ट आहे. आणि जर अपशूट कोण अँगल काढायचा असला तर पूर्ण पाखरे काढायचं आहे माहिती भेटला आपण. आणि मंत्र्यांना थोडा नाही दे ना थोडी माहिती दे. येऊन जाते कसा एक फोड एक फोड ना. ते जे खडे आहेत ना ते परीक्षा घाली का तेव्हा वापर. आता वाटलं तर बारीक बारीक वापरायचे मध्ये फक्त हे चेहऱ्यापासून लांब ठेवायचं. हां थोडंसं सुरू झालं. हे बघा पोरांनो, आता मागे ठाणगावला एका विद्यार्थ्यावर आपल्याच विद्यार्थ्यावर वाघाने हल्ला केला बरोबर ना. हां, वाघ वगैरे आपल्या घराजवळ येत असतात. हां. त्यांना पळून लावण्यासाठी सुद्धा या गनचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. चालेल, चांगली. याच्याने काही त्रास नाही हो. आज आपला देश हा कृषीप्रधान देश आहे हां. बरोबर. गावालगत ज्या लोकांची शेती असते ना हां. तर त्या शेतकऱ्यांना डुकरांचा, गाई वासरांचा, कोंबड्यांचा, बकऱ्यांचा नेहमी त्रास असतो. हां. नेहमी ते उसकावे लागतात. तर मग त्यासाठी आपण ही गन तयार केलेली आहे. जेणेकरून आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी या गनमध्ये कॅल्शियम कार्बाईडचे खडे टाकलेले हां. त्याला आपण एक बुच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. हां. ते टाकल्यानंतर ॲसिटिलीन नावाचा गॅस त्या ठिकाणी तयार होतो. हां. तो गॅस ज्वलनशील आहे.
मग आपण काय केलं, या लायटरच्या साह्याने त्याला उष्णता दिली की त्या ठिकाणी तो Blast. मोठ्या आवाजामध्ये त्याचं रूपांतर होतो ब्लास्ट. म्हणजे त्यामुळे काय होईल की जे आपल्याला प्राणी आहेत ते प्राणी त्रास देतात ते काय पळून जातात. पळून जातात. हा चांगली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे वन्य प्राणी जे आहे, हा आपला भाग हा जंगलाने व्यापलेला भाग आहे, बरोबर हा ना. तर मी या ठिकाणी वन्य प्राणी आणि या ठिकाणी आपले मानव यांचा संघर्ष नेहमी चालू असतो. वन्य प्राणी आला का याचा आवाज केला की तो जवळ येणार नाही. तो निघून जाईल. त्याचा पण जीव सुरक्षित राहील आणि मानवाचा सुद्धा म्हणजे आपला स्वतः सुद्धा जीव सुरक्षित बघू शकता एकदा बारीक जरा पाहिला नाही, बारीक तरी एक कर रे, बारीक तरी कर. सांगायला आला का पोषण ए अरे भानाटे थांब ना चालू पाहून दे ना. पण याच्याने साऊंड पोल्युशन होईल ना, याच्याने साऊंड पोल्युशन होईल ना. पण आपण साऊंड नाही ना आपलं नुकतं मारायचं. ते जर प्राण्यांना जर ते त्रास होईल ना, म्हणजे आपल्याला जे प्राणी आहेत त्याला पळवायचं आहे ना, बाकी डुकराला आता ते साहेब आले पुढे ए आपण निघायचं आहोत येऊन देतो जाऊ गेली का म्हणून चला